What we did in cell evaluation, we have to subtracted the values of unoccupied cell from our original cost matrix. Then we'll get this matrix. So this is the final matrix. So from this given matrix, we have to decide whether our solution is optimal or not. This matrix will give the idea about our solution is optimal or not. See, in this matrix, except 18, all values are positive. Only this cell is having negative allocations, that is minus 18. So what is the meaning of this minus? That I have told you in stepping stone method. Wherever we are getting plus values, so that will tell about that value will increase the cost of transportation, and wherever we are getting minus values, that means the transportation cost will decrease. समजते जिथे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज येतील, पॉझिटिव्हचा मीनिंग काय? इट विल इन्क्रीज द ट्रान्सपोर्टेशन. व्हॉट इज मीनिंग ऑफ निगेटिव्ह? The meaning of negative sign is nothing but decreases the transportation cost. So what does the meaning of this cell? See, initially जे आपण allocations केले होते, ह्या सेल मध्ये कुठला allocations नव्हता, ह्या सेल मध्ये कोणताही allocations नव्हता. पण सेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स मध्ये काय सांगतो, जर आपण इथे allocations केलो असतो तर आपला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट 18 रुपीज ने कमी झाला असता. दॅट इज द मीनिंग ऑफ दिस सेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. सी, आता कंपेअर करूया आपण सेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स आणि आपला ओरिजिनल आयबीएफएस. बघा, इथं आपल्याकडे अलोकेशन नव्हतं, बट आपण इथे अलोकेशन केलो असतो तर आपला कॉस्ट 30 रुपीजनी इन्क्रीज झाला असता. सेकंड, जर अलोकेशन इथं केलो असतो आपण तर कॉस्ट 60 रुपीजनी इन्क्रीज झाला असता. जर आपण अलोकेशन इथं केलो असतो, कॉस्ट 1 रुपीजनी इन्क्रीज झाला असता. इफ सपोज we did the allocation in this cell, then the cost may be decreased by 18 rupees. Similarly, ह्या सेल मध्ये जर आपण allocations केलो असतो तर कॉस्ट 11 रुपीजनी इन्क्रीज झाला असता, आणि जर आपण इथे allocations केलो असतो तर कॉस्ट 70 रुपीजनी इन्क्रीज झाला असता. म्हणजे काय, ह्या सेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स मध्ये फक्त असा हा सेल आहे, हा सेल की जर आपण इथे allocations केलो असतो तर आपला जो कॉस्ट आहे 18 रुपीजनी कमी झाला असता. म्हणजे काय, दिस सॉल्युशन that is 779, this solution is not optimal because the cell evaluation matrix gives that here if we did the allocations then the transportation cost may decrease by 18 rupees. So what we have to do, we have to try to allocate in this cell. आता allocations कसे करणार, स्टेपिंग स्टोन मेथड मध्ये कसं करतो आपण, सेम मेथड आपण इथे फॉलो करायची. सेम मेथड आपण इथे फॉलो करायची. कसं करणार बघा, त्यासाठी मी काय करतो, फर्स्ट द स्टेप नंबर डी हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. फर्स्ट ऑक्युपाइड सेल, सेकंड अनऑक्युपाइड सेल, थर्ड आहे सेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. सो द फोर्थ इज ओरिजिनल allocation matrix. Now see, here I have used the word of allocations, means now in this particular matrix we have to write down the allocations, original allocations. Don't be confused in name and sequence. If you forget the sequence, then you will not get any correct answer. What is the next step? That is original allocation matrix. म्हणजे आपण ओरिजिनल जो सॉल्युशन काढला आहे त्या मॅट्रिक्स मध्ये आपण allocations कुठे कुठे केले ते allocations घ्यायचे. So in first cell we did the allocations and the allocation is 5. So I will write 5. After that we are having allocation here and the allocation is 2. So I will write 2. Next again we are having allocation here, that is 7, 2, 10 and 8. ओके, आपल्याकडे इथे allocations होते ह्या लोकेशन. त्यामुळे मी जिथे जिथे allocations होते तिथे allocations लिहिलेले आहेत, आणि जिथे नव्हते allocations तिथे मी डॉट मारतो. Got it? आता हे दोन मॅट्रिक्स कंपेअर करायचे. कुठला, सेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स आणि allocation मॅट्रिक्स कंपेअर करायचं. म्हणजे काय, आता आपण जर इथे allocations केलो तर कॉस्ट काय 18 रुपयांनी कमी होते. म्हणजे काय, आपल्याला allocations इथे करावं लागेल. किती करायचं माहित नाहीये, त्यासाठी आपण काय करतो, प्लस थीटा अलोकेट करतो. माहित नाही आपल्याला किती करायचं, त्यामुळे आपण प्लस थीटा अलोकेट करतो. सेम थिंग आता बघा, कम्पेअर करा. -18 कुठे, ह्या सेल मध्ये आहे, म्हणजे आपल्याला ह्या सेल मध्ये प्लस थीटा अलोकेट करावं लागेल. सो इथून प्लस थीटा अलोकेट करतो. ओके, कारण आपल्याला अलोकेशन ह्या सेल मध्ये करायचं.
कारण आपला जो कॉस्ट कमी होणार आहे ह्या सेल मध्ये कमी होणार आहे इथे अलोकेशन केल्यानंतर. त्यामुळे आपल्याला इथं थिटा ऍड करावा लागेल. थिटा का बरं घेतोय? बिकॉज वी डोंट नो हाऊ मच क्वांटिटी ऑफ अलोकेशन्स वी हॅव टू डू. दॅट्स वाय आय हॅव टेकन प्लस थिटा. प्लस का घ्यायचं त्याचं रिझन पण सांगितलंय, कारण आपण मायनस मध्ये कुठल्या गोष्टी करत नाही. फॉर एक्झाम्पल इफ आय टेल यू मायनस 100 रुपये खर्च करा, करू शकता का आपण? करू शकत नाही. दॅट्स वाय वी कॅनॉट टेक मायनस. त्यासाठी प्लस थिटा घेतलाय. आता आपल्याला परत क्लोज लूप फॉर्म करायचं. क्लोज लूप कसा फॉर्म करतो आपण? मी सांगितलं स्टेपिंग स्टोन मेथड मध्ये. स्टार्ट करायचं ओरिजिनल पोझिशनला, एंड करायचं ओरिजिनल पोझिशनला विथ द हेल्प ऑफ हॉरिझॉन्टल ॲज वेल ॲज व्हर्टिकल लाईन्स. आपण जेव्हा लूप फॉर्म करतो, शिफ्ट कुठं होतो आपण? एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला जिथे ॲलोकेशन्स आहेत. जिथे ॲलोकेशन आहे तिथे आपण शिफ्ट होतो. सो हा जो मॅट्रिक्स आहे ॲलोकेशनचा मॅट्रिक्स आहे. म्हणजे सगळे जे आहेत ते सगळे ॲलोकेशन्स आहेत. त्यामुळे मी इथून स्टार्ट करतो. आता इथून मला इथं जाता येईल. ओके, पण इथून मला बघा एक वे इकडं आहे, एक अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे, एक डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. पण आउट ऑफ दिस 3 डायरेक्शन आय कॅनॉट गो इन अपवर्ड डायरेक्शन ॲज वेल ॲज इन डाऊनवर्ड डायरेक्शन because we don't have any allocations here and here, but we are having allocation here. So I can skip this allocation and I will directly jump from this allocation to this allocation. Okay, so I will come here. Now from this location I can go here and I can come here. But if I choose this path, then from this I have to come here. But from again here, we don't have any allocations here to come our original position. समजते? त्यामुळे आपण हा पाथ पण कन्सिडर करू शकत नाही. सो रिमेनिंग पाथ कुठं आहे? इथून मी इथे येऊ शकतो, इथून मला इथे येता येईल आणि इथून परत आपल्याला आपल्या ओरिजिनल पोझिशनला जाता येईल. गॉट इट? सो परत अल्टरनेट प्लस मायनस. हियर वी हॅव टेकन प्लस थिटा, देन इट विल बिकम मायनस थिटा. दिस विल बिकम प्लस थिटा, दिस विल बिकम minus theta. Got it? What is the next step? What is the next step? What I told you. The meaning of plus means we are increasing the transportation cost, and the meaning of minus is we are minimizing our transportation cost. So first, we don't consider this plus values. Well, plus value consider corner values. Okay, we have to consider minus values, minus theta values. पण ह्या दोन corner value आपल्याला consider करायचे. Out of these 2 corner values, which one is the minimum? 2 is the minimum. Okay, means here we can say the value of theta is equal to 2. Are you getting? मला काय सांगायचं समजलं तुम्हाला? जे की आपण सेम स्टेपिंग स्टोन मेथड मध्ये केलं होतं. क्लोज लूप फॉर्म केला, त्यानंतर जिथे जिथे प्लस थीटा आहे ते आपण कन्सिडर केलं नाही. बिकॉज प्लस थीटा म्हणजे काय? इट विल इन्क्रीज द कॉस्ट and minus theta means decrease the cost. So we are interested to decrease the cost. For that purpose, we have to select the minus theta's values, means we have to select these 2 corner values. But there are 2 values, 2 and 8. So which values we have to select? Which is the least value between 2 and 8? That value we have to select as a theta. So 2 is the least value. So I have selected theta is equal to 2. Means here now put the value theta is equal to 2, then it will become plus 2. Okay, it will become plus 2. आता इथं थीटा मायनस आहे, म्हणजे मायनस करा. 2 minus 2 किती येईल? 0 येईल. आता इथे काय येणार? आता 10 मध्ये 2 ऍड करा, 12 येईल. म्हणजे इथं मला -2 करावं लागेल, इथं +2 करावं लागेल आणि इथं -2 करावं लागेल in order to maintain the row and column restrictions. समजते? प्लस म्हणजे ऍड करणे, मायनस म्हणजे सबट्रॅक्ट करणे. कुठून कशामधून सबट्रॅक्ट करतो आपण? ॲलोकेशन मधून सबट्रॅक्ट करतो. सो इनिशियली ते ॲलोकेशन नव्हतं, 0 ॲलोकेशन आहेत, त्यामुळे +2 केला. आफ्टर दॅट इथं 2 ॲलोकेशन आहेत, सो 2 मधून 2 मायनस केला, हा 0 येईल. 10 + 2 12 येईल, 8 - 2 6 येईल. नाउ नेक्स्ट स्टेप, that is step number E, that is new allocation matrix. कायच काही नाही. कोण आहे? Who is this? Who is this? Bhagesh.
मी नाही ते चुकून टॅप झालाय मी नाही नाही, कोणाला समजलं नाही सांगा, कारण जे फर्स्ट लेक्चरला बसतात त्यांना काहीच समजलं नाही. जे प्रिव्हियस लेक्चर मागचे नाही नाही सर, त्यांना मी समजतं. ते चार्ट बघणार होतो, ते राईट हँड मध्ये झालंय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ज्याला समजलं नाहीये त्यांनी प्लीज, जे मागचे लेक्चर बघितलं नाही 9th लेक्चरला, तर त्यांना काहीच समजलं नाही. असं मला काय पॉइंट आउट करायचं नाही, फक्त मला सांगायचं की तुम्ही प्रिव्हियस लेक्चर अटेंड नाही केलं तर तुम्हाला काहीच समजलं नाही. जे कोणी प्रिव्हियस लेक्चर अटेंड केले त्यांनाच समजेल. त्यासाठी तुम्ही प्लीज जे व्हिडिओज मी अपलोड केले गुगल क्लासमध्ये तुम्ही चेक करा. अदरवाइज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. सगळे व्हिडिओ सर गुगल क्लासरूमला आहेत ना सर? हो, फक्त आता जे नवीन जो गुगल क्लासरूम काढला तिथे फक्त अपलोड करायचे, ते मी आज अपलोड करतो. चालेल सर, आतापर्यंत अपलोड जेवढे करा लेक्चर झाले सगळे लेक्चर गुगल क्लासरूम वरती अवेलेबल आहेत. ओके सर. जोपर्यंत तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही. ओके, सो नाउ विल गो फॉर द new allocation matrix. So I will draw the matrix. So what is the new allocation matrix? So in this original allocation matrix, ह्या सेल मध्ये आपण काही चेंज केले नाही, त्यामुळे 5 as it is लिहितो मी. हे डॉट 2 as it is राहतील. इथे पण आपण काही चेंज केलं नाही, त्यामुळे 2 as it is राहील. हा डॉट as it is राहील. आता बघा ह्या सेल मध्ये व्हॅल्यू काय येईल आता? +2 येणार, कारण आपण थीटा इथे अलोकेट केलाय. थीटा इज प्लस थीटा, सो इट विल बिकम +2. सो आय विल राईट 2. हा 7 as it is राहील, कारण आपण काही चेंजेस केले नाही. नाउ हियर इनिशियली वी आर हॅव्हिंग 2 इनिशियल आपल्याकडे 2 अलोकेशन्स होते, पण थीटाची व्हॅल्यू 2 आहे. सो 2 - 2 इट विल बिकम 0. तर तुम्ही 0 घ्या किंवा डॉट करा. लेट अस से टेक 0. नाउ इथे डॉट होता त्यासाठी डॉट ठेवला. आता इनिशियली 8 अलोकेशन्स होते, त्यामधून 2 मायनस करायचे, सो इट विल बिकम 6. डॉट as it is राहील. इथे 10 अलोकेशन्स होते, त्यामध्ये 2 ऍड करावे लागतील, इट विल बिकम 12. So this will be our new allocation matrix. This will be our new allocation matrix. Now we have to find the new transportation cost, because initially we have calculated the transportation cost for original allocation matrix, but now we are in new allocation matrix. So for that allocations we have to calculate the total transportation cost. That is called as new total transportation cost. See, this is nothing but the allocations. So at this cell, what is the cost? 19. So 19 into 5 kara lagel correct. That is 95 plus. Again, we are having allocation here. The allocation is 2 and the cost is 10. And the cost is 10. So 10 into 2, it will give 20 plus. Now here, the allocation is 2 and the cost is 30. So 30 into 2, 60 plus. Here allocation is 7. And at this cell, the cost is 40. So it will give 280 plus. Now we are having allocation here. Allocation is 0. So 0 into something, it will give 0. Okay. So next we are having allocation here, that is 12. And at this location, the cost is 20. See, the cost is 20. So 20 into 12, it is 240 plus. Now we are having allocation here, and the allocation is 6, but the cost is 8. So 8 into 6, 48. Do the simplification. So it will give 743. Check the values. Initially, the transportation cost is 779 with the original cost matrix, or with the original allocation matrix. And this is the new transportation cost with the help of new allocation matrix. So got it? So initially it is 779, but after shifting our allocations, we are getting the total transportation cost is 743. Now next, what is the next step? The next step is we have to check whether this solution is optimal or not. आता हा सोल्युशन जे आपण फाइंड आउट केलं हे ऑप्टिमल आहे का नाही ते चेक करायचं परत. ते कसं चेक करणार परत? अगेन वी हॅव टू गो फॉर इटरेशन नंबर 2. इटरेशन नंबर 2 काय करणार आपण? परत ऑक्युपाइड सेल, अनऑक्युपाइड सेल
After that, cell evaluation matrix and original allocation matrix. Okay, so we'll go for the iteration 2. Again, I will draw the matrix. Keep in your mind that for iteration 2, जे आपण iteration number 1 मध्ये new allocation matrix काढला, that will be the original allocation matrix for iteration number 2. Don't confuse. जेव्हा आपण iteration 2 करतो, तेव्हा जो iteration number 1 मध्ये new allocation matrix होता, that will be our original iteration, that will be our original allocation matrix for iteration number 2. Okay. Now see, आता काय करायचं आपल्याला? iteration 2 मध्ये first step काय आपली परत? Occupied cell. Occupied cell म्हणजे काय? आता न्यू allocation matrix मध्ये जिथे जिथे allocation झाले त्या लोकेशनची आपल्याला कॉस्ट घ्यायची. ओके, आता 0 कन्सिडर करू नका. ओके, हा 0 कन्सिडर करू नका. इन्स्टेड ऑफ 0 यू कॅन डायरेक्टली मार्क सिम्बॉल डॉट, कारण 0 into something it will give 0. So that's why I have marked dot. आता ऑक्युपाइड सेल म्हणजे काय करतो आपण? जिथे जिथे allocation झाले त्याचा आपण कॉस्ट लिहितो. सो ह्या सेल मध्ये allocation झालंय, सो त्याची कॉस्ट होती 19. सेकंड allocation इथं आहे, सो त्याची कॉस्ट आहे 10. थर्ड allocation इथं आहे, त्याची कॉस्ट आहे 30. फोर्थ allocation इथं आहे, त्याची कॉस्ट आहे 40. नेक्स्ट allocation इथं आहे, त्याची कॉस्ट आहे 8 आणि याची कॉस्ट आहे 20. सो दॅट 8 आणि 20. जिथे जिथे allocation आहे तिथे आपण डॉट मार्क करतो. नाउ अगेन फाइंड व्हॅल्यूज ऑफ u and v. सो त्यासाठी मी u1 ची व्हॅल्यू 0 कन्सिडर करतो. u1 ची व्हॅल्यू 0 कन्सिडर करतो, त्यावरून आपली v1 ची व्हॅल्यू भेटून जाईल. दॅट इज u1 plus v1 is equal to 19. सो u1 0 आहे, त्यामुळे v1 आपला 19 आहे. All right, 19. Similarly, u1 0 आहे, त्यावर आपल्याला v4 ची व्हॅल्यू काढता येईल. That is u1 plus v4 is equal to 10. Then v4 will be 10. I will write 10. Next, आपल्याला v4 ची व्हॅल्यू माहिती आहे, कॉस्ट माहिती आहे, त्याच्यावरून आपल्याला u3 ची व्हॅल्यू काढता येईल. That is u3 plus v4 is equal to 20. I will write u3 plus v4 is equal to 20. u3 फाइंड आउट करायचं आहे, v4 10 आहे आणि हा कॉस्ट माहिती आहे 20. सो u3 will become 10. इथे 10 लिहितो. नेक्स्ट आता बघा, u3 माहिती आहे, कॉस्ट माहिती आहे, त्याच्यावर आपण v2 ची व्हॅल्यू काढू शकतो, इथली व्हॅल्यू. सो आय विल अप्लाय u3 plus v2 is equal to 8. We know the value of u3, that is 10. v2 फाइंड आउट करायचं as it is ठेवतो and I will write 8. Then v2 will become -2. v2 -2 येईल. सिमिलरली v2 माहिती आहे, कॉस्ट माहिती आहे, त्यावर आपण u2 ची व्हॅल्यू काढू शकतो. दॅट इज u2 plus v2 is equal to 30. u2 आता v2 ची व्हॅल्यू -2 आहे, is equal to 30. Then u2 will become 32. I will write 32. Now u2 माहिती आहे, त्यावर आपण v3 काढू शकतो. कसं? u2 plus v3 is equal to 40. u2 32 आहे, v3 फाइंड आउट करायचं. So v3 will become 8. Got it? The values of u and v. Now go for the next step. What is the next step? Second step is unoccupied cell. Unoccupied cell. Again, I will draw the matrix. It is a lengthy process. You have to do the practice. जर प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला UV ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. यू कॅन डायरेक्टली राईट. ओके, फॉर युअर अंडरस्टँडिंग पर्पज आय एम डुइंग द कॅल्क्युलेशन्स. सो आय विल राईट द व्हॅल्यूज U and V. ओके, नाउ अनऑक्युपाइड सेल मध्ये काय करतो? जे ऑक्युपाइड सेल आहे त्याचे एक्झॅक्टली रिव्हर्स करतो. जे ऑक्युपाइड सेल मध्ये गेले त्याचे एक्झॅक्टली रिव्हर्स करतो. म्हणजे काय? जिथे जिथे आपण व्हॅल्यूज लिहिलेत तिथे आपण डॉट करतो.
जिथे जिथे व्हॅल्यूज नव्हते तिथे आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करतो विथ द हेल्प ऑफ u and v. With the help of u and v. Now what is the value here? इथे व्हॅल्यू काय येईल? That is u1 plus v2 is equal to this value. That is c12. u1 0 आहे, v2 minus 2 आहे. Then c12 will become minus 2. म्हणजे ही व्हॅल्यू पुढे minus 2 आली. ही व्हॅल्यू काय येईल? u1 plus v3 is equal to u1 plus v3 is equal to c13. u1 0 आहे, v3 8 आहे. Then c13 will become 8. So I will write 8 here. आता इथली व्हॅल्यू फाइंड आउट करणार कसं? u2 plus v1 is equal to this value. Getting u2 plus v1 is equal to this value. That is u2 plus v1 is equal to this value. That is c21. u2 32 आहे, v1 19 आहे. c21 फाइंड आउट करायचं. So c21 will become 51. So I will write 51 here. Now find this value. ही व्हॅल्यू कसं फाइंड करणार? u2 plus v4 will give this value. u2 plus v4 is equal to c24. u2 32 आहे, v4 10 आहे. Then c24 will become 42. I will write 42 here. Now this value, how to find out this value? u3 plus v1. u3 plus v1 is equal to this value. That is c31. u3 10 आहे, v1 19 आहे. Then c31 किती आहे? Is equal to 29. I will write 29 here. u3 plus v3 केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू भेटून जाईल. u3 plus v3 is equal to c33. u3 आहे 10, v3 आहे 8, c33 will be 80. आता हे व्हॅल्यू कसं फाइंड आउट करायचे? जर ज्यांना माहित नाही त्यांनी चेक करा. सपोज आपल्याला व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची. सो काय करायचं? ह्या लोकेशन पासून हॉरिझॉन्टली जा, ह्या साईडला, ह्या एंडला, आणि ह्या लोकेशन पासून व्हर्टिकली जायचं. ह्या दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे इथली व्हॅल्यू. दॅट्स व्हॉट वी हॅव रिटन हियर. इकडे आल्यानंतर u3 येईल, इकडे गेल्यानंतर v3 येईल. सो u3 plus v3 will give this value. Okay. What is the next step? The third step, that is step number C. Cell evaluation matrix. Again, I will draw the matrix. What is the meaning of cell evaluation matrix? Anyone? What is the meaning of cell evaluation matrix? Can anyone tell me? Cell evaluation. Subtract the unoccupied matrix value from original matrix. Okay. So what is the meaning of cell evaluation? We have to subtract the unoccupied cell values from our original values. So what are the original values? These are the original values. Okay. जे हे व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केले ते व्हॅल्यू आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचे ह्या व्हॅल्यूज मधून. डोंट बी कन्फ्यूज बिटवीन ॲलोकेशन्स अँड कॉस्ट. जिथे आपण सर्कल करतो, सर्कल मधल्या व्हॅल्यूला म्हणतो आपण ॲलोकेशन्स, आणि हे जे आहे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे फॉर ट्रान्सपोर्टिंग वन युनिट फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. सो वी हॅव टू सबस्ट्रॅक्ट दीज व्हॅल्यूज फ्रॉम आवर ओरिजिनल कॉस्ट. आता बघा ह्या लोकेशनला इथे व्हॅल्यू किती आहे ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये? 30 आहे. सो 30 मधून आपल्याला ही व्हॅल्यू मायनस करायची. सो इट विल गिव्ह 30 मायनस -2 32 येईल. सो आय विल राइट 32. हा डॉट ॲज इट इज राहील. जिथे डॉट आहे ते डॉट ॲज इट इज राहतील. नेक्स्ट, आता इथं बघा 8 आहे. 8 सबस्ट्रॅक्ट करायचं ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये. सो बघा ह्या लोकेशनला व्हॅल्यू किती होती? 50 आहे. सो 50 मधून 8 गेले 42 राहतील. सो हियर वी आर गेटिंग 42. नेक्स्ट 51 आहे. ह्या लोकेशनला ओरिजिनल कॉस्ट किती आहे बघा, चेक करा. 70. 70 मधनं 51 गेला 19. आता ह्या लोकेशनला 42 आहे आणि ह्या लोकेशनला ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये व्हॅल्यू आहे 60. सो 60 मधनं 42 गेला, इट विल बिकम 18. नेक्स्ट ह्या लोकेशनला 29 आहे, बट ओरिजिनल कॉस्ट मॅट्रिक्स मध्ये व्हॅल्यू आहे 40. सो 40 मायनस 29 इट विल गिव्ह 11. आता ह्या लोकेशनला व्हॅल्यू 18 आहे, बट ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये 70 आहे. 70 मधून 18 गेला, इट विल गिव्ह आय थिंक 52. नाउ चेक.
Now check in cell evaluation matrix, all the values are positive. In cell evaluation matrix, all the values are positive. If suppose we are having negative value in cell evaluation matrix, then what we have to do? We have to again assign allocations where we are having negative and we have to form the closed loop. फक्त आपल्याला चेक करायचं सेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स. जर सेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स मध्ये सर्व व्हॅल्यू पॉझिटिव्ह आले तर आपण काय म्हणणार, जो प्रिव्हियस आपण आन्सर काढलाय तो आन्सर आपला ऑप्टिमल असेल. आता बघा प्रिव्हियस आन्सर आपला काय आहे, व्हॉट इज द प्रिव्हियस आन्सर, दॅट इज 743. करेक्ट आहे, प्रिव्हियस आन्सर आपला 743. जर ह्या केसमध्ये चेक केला, हा इनिशियल सेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स, त्यामध्ये आपल्याला -18 आला होता. जर ह्या -18 ची जागी जर +18 असला असतं तर आपला प्रिव्हियस आन्सर हा ऑप्टिमल असला असता. प्रिव्हियस आन्सर म्हणजे काय, आपला जो ओरिजिनल आन्सर आहे 779 हा आपला करेक्ट आन्सर असला असता. मायनस होता त्यामुळे आपण ही पुढची स्टेप फॉलो केलं, दॅट इज ओरिजिनल अलोकेशन मॅट्रिक्स, न्यू अलोकेशन मॅट्रिक्स, दॅट्स ऑल. ओके, पण इथं बघा ह्या केसमध्ये सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे आपल्याला पुढच्या प्रोसिजरला जायचं नाही. स्टेप नंबर डी आणि स्टेप नंबर ई. जेव्हा सेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स सर्व व्हॅल्यू पॉझिटिव्ह येतील, then our previous answer will be the optimal answer. So here we can write all the cell evaluation matrix values are non-negative, hence the total transportation cost ₹743 is an optimal cost for the given transportation problem. Got it? Got it? म्हणजे आपल्याला जे इटरेशन आहे कुठेपर्यंत चालू करायचं ठेवायचे, जोपर्यंत सेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स सगळे पॉझिटिव्ह येत नाही तिथपर्यंत आपण इटरेशन करत जायचं. जेव्हा सेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स पॉझिटिव्ह येईल त्याच्या खाली आपण नोट लिहिणार, ऑल दी सेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स व्हॅल्यूज आर नॉन निगेटिव्ह, हेन्स द टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट दॅट इज ₹743 is an optimal cost for the given transportation problem. So this is the final solution. I hope you have understood. If you have any doubt, you can ask me.